शिवसेना बंडखोर रेश्मा काळे नॉट रिचेबल झाल्या। जळगाव विधान परिषदेचा तिढा वाढण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळेंची माघार नाहीच अशी शक्यता आहे। बंडखोरी मागे घेण्यासंदर्भात केवळ औपचारिकता बाकी असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलं होतं। जळगावबाबत एकनाथ शिंदे स्वतः घोषणा करतील असे ते म्हणाले होते। नाशिकमध्ये गोकुळ गीते यांनी माघार घेतल्यानंतर शिवसेना शिंदे सेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आपली काय भूमिका जाहीर करता हे पाहणं आज महत्त्वाचं ठरणार आहे। जळगावात मात्र रेश्मा काळे नॉट रिचेबल असून सकाळपासून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही। आपण थेट रेश्मा काळे यांच्या निवासस्थानी आहोत। या ठिकाणी जर विचार केला तर नाशिकमध्ये उमेदवाराने बंडखोरी केल्याने उमेदवाराने माघार घेतली। आपणही घेणार असल्याची भूमिका जळगाव मधील बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी घेतली होती। मात्र नाशिक येथील बंडखोरी शमवण्यात मंत्री गिरीश महाजन यांना यश मिळालं असून नंतर रेश्मा काळे यांनी अजूनही आपल्या माघारीची भूमिका स्पष्ट केलं नाही। उलट आपल्या कार्यकर्त्यांच्या व आपल्या निवडणूक लढवावी अशी इच्छा आहे। ज्येष्ठांसोबत वरिष्ठांसोबत आपण चर्चा करून हा निर्णय घेऊ। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। नेमका या संदर्भात मंत्री गिरीश महाजन जी ही माघार आहे ती घेण्यात आता यशस्वी का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।